ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथमतः वंदन करते. मायसेल्फ प्रोफेसर सो ज्योती अलाइस मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज तासगाव. We are all from Swami Vivekananda Shikshan Sanstha, Kolhapur. Dear students, in front of you today, I am going to present slideshow regarding 12th English Unit 3.5 Writing Skills, Drafting a Virtual Message. These slides are totally, but I am going to part it within two. Today we are going to introduce with the first part. Let's see what is there exactly in this drafting a virtual message. This second slide is showing you communication cycle. कम्युनिकेशन ज्याला आपण विचारांची देवाणघेवाण असं म्हणतो. ही देवाणघेवाण होत असताना त्यामध्ये अनेक मेसेजेस, अनेक संदेश आपण एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. हे पोहोचत असताना त्यामध्ये फीडबॅक होतो, एन्कोडिंग असतं, डिकोडिंग, रिसिव्हरपर्यंत ते पोहोचलं जाणं. याच्यामध्ये नॉईज, आवाजांच्या सहाय्यानं, ध्वनीच्या सहाय्यानं हा मेसेज पोहोचवला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे लिखित स्वरूपामध्ये सुद्धा हा मेसेज पोहोचवला जाऊ शकतो. याबद्दलचा फीडबॅक हा वारंवार आपल्याला घेता येऊ शकतो. ही सायकल आपल्याला कम्युनिकेशन नेमकं कोणत्या पद्धतीनं होतं याच्याबद्दलची कल्पना देत आहे. म्हणजेच संदेशवहन, मेसेजेस एकमेकांपर्यंत कसे पोहोचवले जातात याच्याबद्दल हे चित्र स्पष्ट होत आहे. Next slide showing you types of messages. These types of messages are important for the point of study. There are 6 points we are going to see one by one. First is directional messages. What you should do. Directional messages यांना आपण मराठीमध्ये दिशानिर्देशनात्मक संदेश असं म्हणत असतो. या दिशानिर्देशनात्मक संदेशांच्या बद्दलची माहिती घेत असताना लक्षात येईल की या प्रकारचे संदेश हे आपल्याला विशिष्ट ध्येय साध्य करण्याचा योग्य दृष्टिकोन देत असतात. श्रीमंत सुखी कसे बनावे याच्याबद्दलचे मार्गदर्शन या प्रकारामध्ये येऊ शकते. संदेशाची व्याख्या ज्या वेळेला आपण करतो तेव्हा त्यामध्ये ही एक अनौपचारिक पद्धत आहे. यात माहिती मिळालेला जो पहिला रिसिव्हर असतो, प्राप्तकर्ता, तो माहितीवर प्रक्रिया करतो आणि त्यानंतर त्या माहितीतील महत्त्वाचे घटक संदेशाच्या स्वरूपात अपेक्षित रिसिव्हरकडे म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीकडे पाठवले जातात. विद्यार्थी मित्रांनो, संवाद हे मानवाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. आपण ज्याला व्हर्च्युअल मेसेज म्हणतो आहोत त्याला मराठीत आपण आभासी संदेश ही संज्ञा वापरतो. परस्परांना समजण्यायोग्य मार्गाने आपल्या कल्पना, विचार, भावना आणि माहिती यांची देवाणघेवाण करणे यालाच आपण संवाद असे म्हणत असतो. तर संवादाचे प्रामुख्याने मौखिक, लेखी आणि आभासी असे 3 प्रकार पडत आहेत. परंतु आपल्याला त्याच्याही व्यतिरिक्त आणखीन काही प्रकारांचा विचार केला पाहिजे की ज्यात काही सकारात्मक संदेश असू शकतात, काही नकारात्मक संदेश असू शकतात, काही संदेश हे तटस्थ प्रकारचे असतात. त्यात कोणत्याही भावना किंवा भावनिक विचार याशिवाय तटस्थपणे तथ्य सांगितले जाते. आणि त्यात चौथा प्रकार असतो तो प्रेरक किंवा उत्तेजक असे संदेश देण्याचा.
यात प्रामुख्याने खेळाडूंच्यासाठी प्रेरणा देण्यासाठी करण्यात येणाऱ्या कृती किंवा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्यासाठी परीक्षेच्यासाठी येत असणारे संदेश, तुम्हाला पाठिंबा दर्शवणे वगैरे हे सुद्धा संदेशाचेच प्रकार असतात. आभासी किंवा व्हर्च्युअल संदेश संवाद ज्याला आपण म्हणतो ना, त्यात आपण आपल्यासमोर उपस्थित नसलेल्या लोकांशी संवाद साधत असतो, म्हणून त्याला व्हर्च्युअल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. टेलिफोनपासून सध्याच्या नवीन तंत्रज्ञानांपर्यंत असणाऱ्या सुविधा, यात ऑडिओ व्हिडिओ यांच्या माध्यमातून आजकाल आपण जे ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसिजर राबवली तीसुद्धा या आभासी प्रकारामध्ये येते. व्हर्च्युअल क्लासरूम असं आपण त्याला म्हणू शकतो. आता हे परफेक्टली तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर सांगण्याचं तात्पर्य काय, आपण या व्हर्च्युअल किंवा आभासी संवादातील संदेशांचे प्रमुख प्रकार पाहत आहोत आणि त्याच्यातील हा पहिला प्रकार डिरेक्शनल मेसेज याविषयी आपण माहिती लक्षात घेतलीत. त्यानंतर सेकंड नंबरला आहे तो मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी ज्याला आपण संभाव्यता असं म्हणत असतो, यामध्ये आपल्याला काहीतरी शक्य आहे, आणखी काहीतरी शक्य आहे याची आठवण करून दिली जाते. यामध्ये प्राप्तकर्त्यास आशा दिली जाते आणि आशावादी होण्यासाठी त्याला प्रवृत्त केले जाते. तिसरा जो प्रकार आहे तो आहे मेसेजेस ऑफ रियालिटी. वास्तविकता, रियालिटी याबद्दलचे संदेश. या प्रकारच्या संदेशामध्ये काय असते ते पहा. तर गोष्टी जशा आहेत तसा त्याचा सारांश देण्याचा प्रयत्न केला जातो. हे संदेश ज्याला प्राप्त होणार त्याला परिस्थितीचे पुनरावलोकन करण्यास सांगता येते. हा जो संदेश आहे तो एखाद्या मिनी मॅपसारखा असतो. वास्तविक वैचारिक चौकटी इतका गुंतागुंतीचाही असू शकतो. वास्तविकतेचा संदेश आपल्या दृष्टिकोनातील शक्यता आणि मर्यादांबद्दलची आपली मते पडताळून पाहण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो. मीन्स someone who can tell it like it is and reset our expectations about the possibilities and limitations of certain approaches will always engender trust. लक्षात आलं? तसंच मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी about this we can say, no matter how stuck you feel, there is always a way. It's a powerful message. And regarding directional messages, they give us a point of view on the best way to achieve a certain goal. Okay, let's see number 4. Messages of necessity. नेसेसिटी याला मराठीत आपण आवश्यकता म्हणतो. त्यामुळं या प्रकाराला आवश्यकतेचा संदेश म्हणता येईल. हा संदेश म्हणजे तत्काळ कृतीचा संदेश असतो. तो सर्व शक्यता आणि मर्यादेच्या पलीकडे असतो
आपल्याला जे हवे ते मिळवण्याचा तो हुकूम असतो. या संदेशाची सुरुवात सहसा आपल्याला हे करणे आवश्यक आहे की असं म्हणून त्यापुढे हा संदेश दिला जातो. मीन्स it is more of a call to arms for people. It's not just a message of what's possible or what's real, but what's required of us to get what we want. Number 5. New idea messages. New idea messages means some messages based on ideas that people may never have considered before. Messages with novel ideas, opinions, suggestions, views, etc. are sent with much excitement or enthusiasm. याला नवकल्पनेचा न्यू आयडिया संदेश असं म्हटलं जातं. हे संदेश ज्यांना एखादी नवकल्पना सुचली आहे किंवा एखाद्या गोष्टीचे अंतर्ज्ञान झाले आहे अशा लोकांकडून येतात. या प्रकारचे संदेश मोठ्या उत्साहाने आणि उल्लसित होऊन पाठवले जातात. नंबर 6. रिफ्रेमिंग मेसेजेस. रिफ्रेमिंग म्हणजे काय? पुनर्लेखन, पुनर्रचना. तर हे संदेश पुनर्लेखन म्हणजे काय? अशा संदेशातून मते आणि कल्पनांचे परावर्तन केले जाते. आपल्या तथाकथित कमतरता सामर्थ्यात बदलण्यासाठी कुरूपतेतून सौंदर्याकडे जाण्याची संकल्पना किंवा प्रत्येक गोष्टीत उलटा विरुद्ध बदल करण्याचा प्रयत्न या संदेशांमधून होत असतो. सो व्हॉट इज दिस रिफ्रेमिंग मेसेजेस? सम मेसेजेस आर अबाउट टेकिंग aspects of our life that we might have framed as weaknesses or bad and framing them as strengths and assets. Or something we thought was bad is actually good, or something we always thought was good is bad. Something we thought was ugly is actually beautiful. आपला दृष्टिकोन व्ह्यू कसा असतो त्या अनुसार इथं बदल होत असतो मित्रांनो. नेक्स्ट स्लाइड इज इन फ्रंट ऑफ अस. इट इज शोइंग अस पर्पजेस ऑफ मेसेजेस. पर्पजेस हेतू, उद्देश. आपण संदेश पाठवत राहतो. हे जे संदेश लेखन आपण करतो त्याच्या पाठीमागे हेतू कोणते असतात? कोणत्या कारणांसाठी हे मेसेजेस आपण करत असतो? आपला उद्देश काय असतो त्याच्या पाठीमागे? याबद्दल इथे आपण माहिती घेणार आहोत. पहा, द फर्स्ट पॉइंट, टू इन्फॉर्म द रिसिव्हर अबाउट द फॅक्ट्स अँड इव्हेंट्स. म्हणजे काय? तर जो रिसिव्हर आहे, प्राप्तकर्ता आहे, त्याला फॅक्ट काय आहे, वास्तव काय आहे, किंवा एखादं इव्हेंट, घटना, प्रसंग याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्म करायचं असतं, माहिती द्यायची असते. म्हणून आपण संदेश करत असतो, संदेश देत असतो, पाठवत असतो. सेकंड पॉईंट,
टू एक्सप्रेस फीलिंग्स लाईक सिम्पथी, सॉलिडॅरिटी. म्हणजेच काय मित्रांनो, आपण आपल्या मनातील फिलिंग्स, भावना, मग त्या एखाद्याविषयी कृतज्ञता दाखवणाऱ्या असतील, एखाद्याला आपण सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असतो, शोक संदेश त्याला आपण म्हणू शकतो, किंवा एखाद्याचा एकाकीपणा त्याच्या वाट्याला येतो, त्याला आपल्या मनातले विचार कोणाला तरी संदेश रूपानं सांगावेत असं वाटत असतं. हा मूळ उद्देश त्याच्यातला असतो. नंबर 3, टू इन्फ्लुएन्स द डिसिजन ॲटिट्यूड ऑफ द रिसिवर. हा हेतू काय सांगतो पहा, तर जो निश्चय केलेला असतो, निर्णय घेतलेला असतो, तो निर्णय किंवा दृष्टिकोन कोणाचा, जो संदेश प्राप्त करणारा असतो रिसिवर त्याचा, त्याच्या त्या दृष्टिकोनामध्ये, त्याच्या त्या निर्णयामध्ये, निश्चयामध्ये आपण आपल्या संदेशानं त्याला प्रभावित करून त्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही या पद्धतीनं करू शकतो. एखादं मत ठाम असतं, कदाचित ते थोडं चुकीचं आहे असं आपल्याला आढळतं, तेव्हा त्याला योग्य मार्गावरती, ट्रॅकवरती आणण्यासाठी आपण मेसेजेस करू शकतो. नंबर 4, टू मीट social expectations like expressing thanks, congratulating, wishing on special occasions. तर इथं काही सामाजिक बंधनं म्हणा, अपेक्षा, रिवाज, चालीरीती म्हणून, शिष्टाचार म्हणून काही गोष्टी करणं गरजेचं असतं. त्यामधील हा भाग येतो, एखाद्यानं आपल्यासाठी काहीतरी केलेलं असेल तर त्याच्याविषयी आपल्याला कृतज्ञता दाखवावी लागते. ही कृतज्ञता दर्शवण्यासाठी आपण थँक्स, धन्यवाद, आभारी आहोत असं म्हणणं गरजेचं असतं. ते नुसतं कोरडंच म्हणण्यापेक्षा उत्कृष्ट संदेशानं ते आपल्याला सांगता येऊ शकतं. काही जणांना कॉंग्रॅच्युलेट करायचं असतं, अभिनंदन करायचं असतं, प्रोत्साहन द्यायचं असतं. काही विशिष्ट प्रसंगी आपल्याला विशिंग करावं लागतं, जसं की तुमची एक्झामच्या वेळेला ओळखीचा असो नसो, त्या व्यक्तीनं आपल्याला बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट असं म्हटलं की आपल्याला खूप हुरूप येतो. कोणीतरी आहे आपलं, आपल्याला आधार देणारं. ही भावना जोपासली जाणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या अस्वस्थतेला, बेचैनीला दूर करण्यासाठी, आपला स्ट्रेस, ताणतणाव कमी करण्यासाठी या संदेशांची अत्यंतिक आवश्यकता असते. नंबर 5, टू मेक द रिसिवर इमॅजिन डिफरंट सिनेरियोज, पॉसिबिलिटीज. इथं काय म्हणायचं आहे पहा, जो प्राप्तकर्ता आहे, ज्याच्यापर्यंत आपण संदेश पाठवत आहोत, त्याला विविध शक्यतांच्या बाबतीत सावध करणं, त्याचे दृष्टिकोन
व्यापक बनवणं ही भूमिका आपल्याला पार पाडायची असते. हाही उद्देश किंवा हेतू संदेश पाठविण्याचा असतो. Now we are going to see the next slide showing you format of the message. In the point of view of examination, such type of format we have to perform. In that, the points are, we have to mention the date, mention the particular time, name of a person to whom the message is directed, then body of the message, name of the writer or sender. तुमच्या लक्षात आलं असेल, हा आराखडा आहे. आपण प्रत्यक्ष संदेश कसे लिहिणार आहोत हे रायटिंग स्किल आहे मुलांनो. त्यामुळं यामध्ये हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीनं. आतापर्यंत आपण मेसेजचे उद्दिष्ट पाहिली, हेतू पाहिले, काही प्रकार पाहिले, कशासाठी मेसेज पाठवायची, त्याची कारणं यांच्याबद्दलचा विचार केला आहे. पण ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणून हा फॉर्मॅट अत्यंत महत्त्वाचा आहे. तर या फॉर्मॅटमध्ये डेट दिनांक मेन्शन केलेच पाहिजे. टायमिंग तिथे पर्टिक्युलरली आलंच पाहिजे. तसंच हा मेसेज कोणापर्यंत पाठवायचा आहे त्याचे उल्लेख तिथं केला पाहिजे, नामोल्लेख. आणखी बॉडी ऑफ द मेसेज म्हणजेच काय, या संदेशाचा तो गाभा आहे, आशय आहे, तो आपल्याला तिथं मांडायचा आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणखी यामध्ये नेम ऑफ द रायटर किंवा सेंडर म्हटलेलं आहे. तर आपण संदेश पाठवणारे कोण त्याचा उल्लेख तिथं आला पाहिजे. हे मुद्दे आणि याच्या आधारे तयार होणारा मेसेज नेमका कसा असतो त्याचे नुसते एक्झाम्पल्स जस्ट त्याच्याकडं पॉईंट आऊट इथं केलेलं आहे बघा. फक्त पाहून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये आपण हे सगळं पुन्हा समजून घेणार आहोत. ओके, थँक यू ऑल. सी यू.